स्वप्न आहे ती पूर्ण करण्यासाठी आणि मागच्या माणसाला त्याचा उपभोग होण्यासाठी फॅमिली सिक्युरिटी आपण या बिझनेस माध्यमातून करणार आहे. मित्रो, इथं आपण बिझनेस मीटिंग अटेंड करण्याचं उद्दिष्ट म्हटलं तर की आपल्याकडं काम बिझनेस नाही, व्यवसाय नाही असं समजून आपण एकत्र आलो नसून की आपला हा बिझनेस नेमकं काय आहे, आपली स्वप्न जे आहे ती पूर्ण करण्यासाठी आपण एकत्र आलो आहे. मात्र मित्र, जी स्वप्न आहेत आपली, मी इथे तुम्हाला आधी करून दाखवतो की स्वप्न आपली अपुरी का होतात, नेमकी माणसाची स्वप्न काय आहे हे आपण इथं बोर्डच्या माध्यमातून बघायचं आहे. मित्र, आपल्यापैकी बरीचशीच माणसं अशी आहेत की इथं नोकरी करतात, बिझनेस करतात. नेमकं बिझनेस कशासाठी केलं पाहिजे, बरोबर आहे की? आता किती जण मित्र इथं नोकरी करतात, कृपया पुन्हा हात वर केला तर बरं होईल. किती जण इथं अशी लोक आहेत की नोकरी करतात, थँक्यू. किती जण अशी जेणेकरून बिझनेस करतात, व्यवसाय, कृपया त्यांनी जर हात वर केला तर बरं होईल. ठीक आहे सर, आपण काय करताय? कॉलेज साहेब, आपण जर उभं आहे बिझनेस बिझनेस साहेब, तुम्ही बिझनेस कशासाठी करताय? पैसा कमवण्यासाठी. ऍक्च्युली आपल्या जीवनामध्ये पैसा हवा आहे. पैसा नेमकं कशासाठी? दैनंदिन जीवनाच्या ज्या आपल्या गरजा आहेत ते पूर्ण करण्यासाठी आपण हा व्यवसाय करतो. बरं मित्र, आपल्या दैनंदिन ज्या गरजा आहेत हे आपल्या पूर्ण होतात का? नाही होत, बरोबर आहे. याचा जोपर्यंत मित्र तुम्ही माझ्याबरोबर उद्योग राहणार नाही, तोपर्यंत कंपनीमध्ये म्हणण्याचं तुम्हाला उत्पन्न होत नाही. बरं, आपल्या जीवनामध्ये जी स्वप्न आहेत पूर्ण होतात का? नाही होत. का? आपलं उत्पन्न कमी असल्याने. मग त्यासाठी आपण काय करतो? ऍडजस्टमेंट करतो. ऍडजस्टमेंट, कॉम्प्रोमाइज काय म्हणतात ते, काय कसं करणे, हे आपल्या जीवनाबरोबर खेळलेलं आहे. हा विषय बाजूला करण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहे. म्हणजे नेमकं मित्र काय होतंय, आता गोल आहे मित्र. हा काय आहे? इन्कम, उत्पन्न. हा जो गोल होतो की उत्पन्न. स्वप्न कसे आहेत मित्र तुमची? असे. आता ह्याच्यात आपण तपासून बघायला गेलो तर ही आपली एक स्वप्न आणि मधला जो गोल आहे तो इन्कम, बरोबर आहे. मग आपण काय करतो? कमी झाल्यामुळे ऍडजस्टमेंट करतो. ठीक आहे. मग नेमकी कॉमन माणसाची, सर्वसाधारण माणसाची स्वप्न ते काय असू शकतात? प्रत्येक माणसाला वाटते छोटंसं घर असावं, बरोबर आहे की? या सर्व प्रत्येक माणसाला वाटते छोटंसं घर असावं. दुसरं स्वप्न काय होतंय? माझे बँक बॅलन्स चांगले असावे. हॅलो, बँक बॅलन्स चांगले असावी. तिसरं स्वप्न असतंय एक
शिक्षणासाठी मुलाच्या